नमस्कार, मी डॉक्टर अन्नू गायकवाड. गेली 26 वर्षापासून मधुमेह तज्ज्ञ व जेरॅट्रिशियन म्हणून डॉक्टर गायकवाड डायबिटीस सेंटर भोसरी व डॉक्टर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज रिसर्च सेंटर पिंपरी येथे रुग्णांची सेवा करत आहे. मित्रांनो, 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो आणि ह्या जागतिक योग दिनाचं औचित्य साधून मी आपणांना स्पेशली मधुमेह रुग्णांना काही महत्त्वाची आसने सांगणार आहे. ह्या आसनामुळे हे आसनं जर नियमित केले तर त्यामुळे मधुमेह नियंत्रणात येतो, वजन कमी होतं, त्याचबरोबर आपला ताणतणाव कमी होऊन आणि शरीरामध्ये इन्सुलिनची निर्मिती होण्यास किंवा त्याला जो रेजिस्टन्स निर्माण झाला असतो तो रेजिस्टन्स पण कमी होतो. म्हणून चला आपण या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाची 5 आसनांचा अभ्यास करणार आहोत की जेणेकरून ते आपण नियमित आपल्या जीवनशैलीमध्ये त्याचा आपण उपयोग करूया. तर आसन नंबर 1 वज्रासन. गुडघे दुमडून जमिनीवर बसायचं, टाचावर बसायचं. हे आसन जेवल्यानंतर किंवा रिकामापोटी करायचं आणि दोन्ही हात मांडीवर ठेवायचे. पाठीचा कणा ताठ असला पाहिजे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि साधारणपणे एक 5 ते 10 मिनिटं ह्या आसनामध्ये बसायचं. असे साधारणपणे 2 ते 3 आवर्तनं केली पाहिजे. हे वज्रासन साधं सोपं आहे पण याचे फायदे खूप जास्त आहेत. या वज्रासनामुळे आपण पचन संस्था सुधारते आणि मधुमेह नियंत्रणासाठी फार मोठी मदत होते. आता आपण 2 नंबरचं आसन बघूया. त्याला म्हणतात मंडूकासन. हे मंडूकासन करण्यासाठी आपल्याला प्रथम वज्रासनात यायचंय. वज्रासनात आल्यानंतर दोन्ही हाताच्या मुठी आवळायच्या आणि अंगठ्या आतमध्ये घेऊन दुमडून त्या ठिकाणी बोटाने त्याच्यावर दाब द्यायचा आहे. आणि त्यानंतर हे दोन्ही मुठी आपल्या नाभीच्या दोन्ही बाजूला ठेवायच्या आहे. हलकासा दाब द्यायचा आहे आणि दाब देत हळूवारपणे पुढे पुढे असं जमिनीकडे वाकायचं, झुकायचंय. नजर सरळ ठेवायची आणि साधारणपणे असे श्वास सोडत सोडत जमिनी झुकल्यानंतर एक 5 ते 10 सेकंद ह्या आसनामध्ये थांबायचंय. आणि हे आसन खूप महत्त्वाचं आसन आहे, अतिशय प्रभावी आहे. याच्यामुळे स्वादुपिंडावर दाब पडतो आणि त्याच्यापासून इन्सुलिन निर्मितीला चालना मिळते. त्याचबरोबर रक्ताभिसरण वाढतं, किडनीला सुद्धा याची खूप मदत होते. असं हे मंडूकासन आहे. त्यानंतर आपण 3 नंबरचं आसन बघणार आहोत. त्याला म्हणतात वक्रासन. या वक्रासनात येण्यासाठी आपण जमिनीवर बसायचं, दोन्ही पाय सरळ ठेवायचे. नंतर उजवा पाय गुडघ्यात वाकवून डाव्या पायाच्या जो पाय सरळ आहे त्याच्या बाजूला ठेवायचा आणि त्यानंतर डाव्या हाताने त्या जो गुडघा वाकवलेला आहे वरती असे त्याच्यावर दाब देत आपली मान सरळ बाजूच्या उजव्या शोल्डरकडे वाकवायची. आमचे सहकारी तुम्हाला दाखवतात बघा कसं करायचं. तर हे वक्रासन अतिशय महत्त्वाचं आसन आहे. या आसनाचे फायदे म्हणजे कसे की याच्यामुळे पोटावरची चरबी कमी होते, कमरेवरची चरबी कमी होते. त्याचबरोबर त्या ठिकाणी पोटाला एक प्रकारचा पीळ बसतो, त्याच्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि इन्सुलिनची निर्मिती जास्त होण्यास मदत होते आणि पचन जास्त होण्यास मदत होते. असं हे वक्रासन आहे. भुजंगासन. भुजंगासन करण्यासाठी आपल्याला सरळ जमिनीवर पोटावर झोपायचं आहे. दोन्ही हात आपल्या शोल्डरच्या लेवलला घ्यायचे. दोन्ही हात जमिनीवर टेकलेले पाहिजेत, तळवे. आणि हळूहळू आपली छाती आणि डोकं वर उचलायचं. जेवढं शक्य होईल तेवढं असा पाठीमागे वळवायचं ते. आणि एक लक्षात ठेवा, आपल्या नाभीचा खालचा भाग हा जमिनीला टच केलेला पाहिजे. आणि असं ह्या स्थितीमध्ये आपण जर एक 5 ते 10 सेकंद थांबलं आणि परत नॉर्मल स्थितीमध्ये यायचं आणि हे आसन साधारणपणे 3 ते 4 वेळा रिपीट करायचं. याला म्हणतात भुजंगासन. ह्या भुजंगासनाचे फायदे असे आहेत की याच्यामुळे पाठीच्या मणक्याशी संबंधित असलेले सर्व आजार हे दुरुस्त होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर पोटावरची पाठीवरची चरबी कमी होण्यास मदत होते आणि याच्यामुळे आपल्या पोटाचं अभिसरण खूप सुधारतं, किडनीला पण मदत होते. असं हे आहे भुजंगासन. त्यानंतर आपण बघूया पवनमुक्तासन.
ह्या पवनमुक्तासनं करण्यासाठी आपल्याला जमिनीवर पाठीवर झोपायचं आहे. पाठीवर झोपून दोन्ही गुडघे 90 अंशामध्ये वाकवून नंतर दोन्ही हाताने गुडघे असे पोटावर दाब द्यायचे, पोटावर दाबायचे आणि पोटावर दाबत दाबत श्वास बाहेर सोडायचा आणि त्याचबरोबर हनवटी ही गुडघ्यांना टच करायचा प्रयत्न करायचा. याच्यामुळे काय होतं, ह्या पवनमुक्तासनामुळे की आपल्या पोटातला पूर्ण गॅस बाहेर जातो. ज्यांचा पचनाचे प्रॉब्लेम आहेत त्यांच्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर ज्या महिलांना गर्भाशयाच्या पिशवीचे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा हे आसनामुळे कमी होण्यासाठी मदत मिळते आणि स्वादुपिंडावर किडनीवर दाब पडून त्यातलं रक्ताभिसरण वाढतं. असं आहे हे पवनमुक्तासन. ह्या योग दिनानिमित्त मी आपल्या सर्व मधुमेह रुग्णांना असे आवाहन करू इच्छितो की आपण जर योगाचा अभ्यास आणि योगाची आसनं जर नियमितपणे केले तर त्याच्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो, वजन कमी होते, ताणतणाव कमी होतो आणि स्पेशली इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. म्हणून आपण रोज योगासनांचा आपण अभ्यास केला पाहिजे, सराव केला पाहिजे. त्याचबरोबर दररोज 30 मिनिटे चालणे आणि काही प्राणायाम आहेत, विलोम अनुलोम, भ्रामरी, हे प्राणायाम करणे, त्याचबरोबर सूर्यनमस्कार करणे, ह्या जर गोष्टी केल्या तर तुमची बरीचशी औषध गोळे मधुमेह रुग्णासाठी जे लागतात ते कमी होतात आणि जे अगदी थोडे कमी औषध गोळ्यावर आहेत ते औषधं बंद सुद्धा होऊ शकतात. तरी पण मी सर्व रुग्णांना एक सल्ला देऊ इच्छितो की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं बंद करायचे नाही. योग, आहार, व्यायाम, ताणतणावाचं नियोजन हे औषध गोळ्यांना पूरक आहे आणि हे जर समजा आपण नियमितपणे आचरणात आणलं तर आता सांगितल्याप्रमाणे की तुमचा औषध गोळ्या सध्या कमी होऊ शकतात आणि काही मधुमेह रुग्णांचा आता मधुमेह रिव्हर्स झालेला मी बघितलेला आहे. त्याच्यामुळं ह्या योग दिनामध्ये परत आपल्या सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की आपण योगाचा आपल्या जीवनशैलीमध्ये इन्क्लूड करावा त्या योगाला. आणि मी परत सर्वांना एकदा योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू.